हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मोम्स न्यू लाईफ. सो आम्ही चाललो आहोत पंढरपूरला. सकाळी आम्ही 6 वाजताच उठलो. 6 वाजता उठून ब्रेकफास्ट वगैरे केला बिकॉज आमची 8ची बुकिंग होती. 8 वाजता आम्हाला बस मिळणार होती. सो म्हटलं 8 वाजता जाऊन बसावं ऑन टाईम. आम्ही जाऊन बसलोसुद्धा. तर तेव्हा जाऊन समजलं की बस येणार आहे 10 वाजता, जे की आमच्यासोबत हमेशा होतं. सो हे आमच्यासाठी नॉर्मलच झालं आहे. लेट गेलो तर बस जाते निघून आणि लवकर गेलो तर बस लेट येते. हे हमेशाचंच झालेलं आहे आमचं. हमेशा म्हणजे आहेच. आता ट्रेनच्या वेळेस पण अक्कलकोटला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पण आम्हाला तसाच प्रॉब्लेम आला होता. सो अशा काही गोष्टी असतात आणि नॅचरल आहे ते. बाहेर गेले की काही ना काय असं बसचं मिसमॅच वगैरे ह्या त्या गोष्टी होत राहतात. आणि तिथे गेल्यानंतर खूप छान वातावरण होतं आणि विहू पण मस्त बसमध्ये बडबड चालू होती, खेळत होती. आणि तिथं आम्ही पोचलो 6 वाजता. 6 वाजता गेल्यानंतर खूप छान वातावरण होतं. ते बघितल्यानंतर सासूबाई पण आमच्या आल्या होत्या घ्यायला. आणि मग नंतर आम्ही रेडी वगैरे झालो. मी साडी वगैरे साडी वगैरे घालून सिम्पलशी अशी रेडी झाले होते. आणि त्याच्यानंतर तिथे गेलो आम्ही. ते टिक्का वगैरे लावला. आणि ते माझी भाची पण आहे, ती पण खूप एन्जॉय करत होती आणि क्यूट पण दिसत होती ती. आणि माझी मुलगी जी होती ती माझ्याजवळ थांबली नाही. ती तिच्या आजीजवळच कंटिन्यू चालत राहत होती. त्याच्यामुळे मला पण एकदम कम्फर्टेबल वाटायला लागलं चालायला वगैरे. बिकॉज मला साडी घातली की थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही चालताना. ह्या अशा पण माझ्या गोष्टी आहेत. बट विहूने मस्त एन्जॉय केला. विहूने फर्स्ट टाईम नदी बघितली आणि ते खूप असं व्ह्यू खूप छान होता. एकदम प्रसन्न वातावरण होतं. मंदिर वगैरे हे जे तुम्हाला दाखवते मी साईडचं, खूप 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 मस्त वाटत होतं. त्यानंतर आम्ही बोट राईड घेतली आणि तिथे गेलो, बघितलं. तिथे मस्त फिरत फिरत आम्ही सगळे मंदिर वगैरे बघत होते. माझे मिस्टर काही काही गोष्टी सांगत होते तिकडच्या, बिकॉज ते पण पंढरपूरचेच आहेत आणि त्यांचं लहानपणी जे पंढरपूरमध्येच गेलेलं आहे. सो तिथे पण आम्ही खूप त्यांनी या गोष्टी अशा सांगितल्या. त्यांचं लहानपण वगैरे हे त्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. ते पण खूप हॅपी होते. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला समजले की लाईन खूप मोठी आणि विहू पण रडत होती. तिला पण जेवण वगैरे करायचं होतं. सो आम्ही मुखदर्शन घेतलं आणि तिथे अक्षरशः ना उभं राहायलासुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. आणि मग त्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही गेलो मठामध्ये. खूप छान मंदिर होतं ते. खूप मस्त असं वातावरण होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांचं खूप छान असं मठ होतं. बघून खूप प्रसन्न वाटलं. तुम्हाला पण दाखवते मी शेवट. खूप छान असं वाटतं आणि तुम्ही बघू शकतात. सो श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चलो बाय.